हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. आता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे रितेश. समर्थ वैद्य संघामधला रितेश. रितेश. समर्थ वाईज. रितेश रितेश. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. चिक. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. रितेश चला यायचं लवकर प्लीज. आणि रितेशला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देतील ते अंकुश प्लीज यायचं. आदरणीय अंकुश दादा खूप मोठं सहकार्य केलं आहे त्यामुळे चांगली अशी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देताना. आणि रितेश प्लीज 2 मिनिटं बोलायचं आहे. रितेश. खूप लाजरा चेहरा. आता धावतं समालोचन करतील मृदुल सर. चालू करायचं प्लीज. चला वळूया सामन्याकडे. खूप रंगतदार असा सामना होतोय. हॅलो. संतनगर आणि दुसरीकडे VVSC. खूप वेळा अनेकदा एकमेकासमोर खेळलेला संघ. पाहूया. धावसंख्येबद्दल धावसंख्या झालेली आहे 18 18. नक्कीच विराट कोहलीची आठवण करून देत आहे 18. RCB फॅन असतील तर नक्कीच खुश असतील. आणि फुलटॉस चेंडू. आई निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आलोय
धावसंख्या झाल्या 18. एक गड्याच्या मोबाईलला धावसंख्या झाल्या 18. धावसंख्येत बदल, धावसंख्या 19. 5 चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक 19. आणि धावसंख्येत बदल, धावसंख्या झाल्या 20. स्वप्नील 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 19. 20 सॉरी 20 झालं 20. द डार्क टीचर प्रीमियर लीग वर्ष पहिले खूप चांगली अशी स्पर्धा आपण पाहतोय. पहिलेच वर्ष आहे स्पर्धेचं आणि सर्वांचं सहकार्यामुळे ही चांगली स्पर्धा पार पडेल. त्यात मात्र 3 मात्र संघ नाही. फुलटॉस चेंडू आणि 4. एकदम गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि डीजे प्लीज मराठी गाणे वाजवायचे आहेत. संध्याकाळची वेळ आहे. 1-2 मराठी गाणे होऊ दे. लाभले आम्हास भाग्य आम्ही बोलत मराठी. मित्रांनो प्लीज मराठी गाण्यावर जरा जरा भर द्या. VVSC विरुद्ध संतनगर तिसरे मॅच. आणि चॉक्सी यांचा खूप मोठा फॅन फॉलोअर आहे. पुढच्या वर्षी बहुतेक घर वापसी डीच्या स्वरूपात, डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल, धावसंख्या झालेली आहे 27. 27 खूप मोठं आव्हान आहे. 27. आणि आटली कडा लागून विकेट किपरच्या हातात. धावसंख्येत बदल, धावसंख्या झालेली आहे 28. 28. नक्कीच वैभव निळकणे यांचा बड्डे असतो 28 तारीख. चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. धावसंख्येत बदल, धावसंख्या झालेली आहे 29. षटकातील काही चेंडू शिल्लक 29. आणि क्लीन बोल्ड चांगला असा कमबॅक केलाय. चला शेवटचं शतक घेऊन येतोय तो VVSC संघाकडून. कार्तिक कचराचं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत बदल, धावसंख्या झालेली आहे 30. आणि आता फलंदाजीसाठी आला आहे तो म्हणजे कडू या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी कितपत धावा. आणि प्लीज सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की गाड्या कुणी आणल्या असतील त्याने आत लावा प्लीज. पार्किंगसाठी खूप जागा आहे आपल्याकडे. रस्त्यावर गाडी कोणी लावू नका प्लीज. एक आयोजकांना कळकळीची विनंती आहे. कार्तिक ओ हो विकेटचं गच्चाचं क्षेत्ररक्षण.
आणि सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की कुणीच मैदानात मद्यपान गुटखा कुणी खाऊन खेळू नये. आयोजकांकडून पेनलाइज करण्यात येईल. कार्तिक आणि कडू आणि रिव्ह्यू घेतलाय. Review. त्यानंतर होणारा सामना सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. येस थँक्यू. येस गडी बाद होतोय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजेंद्र येत असताना पाहायला मिळतोय. धावा संख्या दाफळकर आपण पाहायला गेल्यानंतर आतापर्यंत 32 धावा शिखरावर नेण्याचा प्रयत्न 33 क्षमा असावी 33 धावा दाफळकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लोअर फुलटाचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न यावेळेला काय घडतं. सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावाने समाधान मानलं जात आहे. धावा संख्या दाफळकर आपण पाहायला गेले ना आतापर्यंत 34 धावा 24 चेंडूंचा खेळ दाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आतापर्यंत प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्वाधिक आतापर्यंतच्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात आणि येणारे 24 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनकडे. ऐकूयात एक दोन आणि येऊया पुन्हा एकदा सामन्यामध्ये. यस डीजे. एक मिनिट थांबवतोय त्याचे. सुयोग जाधव दादा यांना विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचा नेक्स्ट मॅचचा. चला विघ्नेश फायटर आणि माया 11 टॉससाठी यायचं आहे. आणि आपले ब्लॅक लिस्टेडचे मयूर दादा टॉस सोडण्यासाठी यायचं आहे प्लीज. चला यायचं आहे विघ्नेश फायटर आणि माया 11 नानानी पार्क प्लीज टॉस बॉक्ससाठी यायचं आहे. चला प्रेक्षकांना विनंती असेल आपण आपल्या टू व्हीलर्स ज्या बायसिकल असतील त्या आपण कृपया करून पार्किंग झोनमध्ये लावायचे आहेत. विनंती असेल. चॉक्सी यांचं देखील या ठिकाणी मैदानात आगमन होत आहे. वेलकम चॉक्सी. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय जिथे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडू 35 धावांचं आव्हान भलं मोठं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. सलामीवर फलंदाज एकीकडे राज आहे दुसरीकडे भावेश आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेला प्रमोद. पहिला चेंडू लोअर फुलटाचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक यावेळेला अगदी अगदी पहाडासारखा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. लक्ष आहे या ठिकाणी 24 चेंडू 35 धावांचं आव्हान भलं मोठं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे टार्गेट चेस केला जाईल दुसरीकडे आपण पाहायला गेला तर प्लीज 2 शब्द बोलायचं आहे. सोनू पहिली मॅच तुम्ही हारलाय तर तुम्हाला कमबॅक करायचं आहे तर तुमचं आता डिसिजन काय असेल. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. आणि
कमीत कमी किती धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 30 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, थँक्यू सनी. नानाजी पार्क, आता तुम्हाला बॅटिंग करायचं आहे तर तुम्ही कितपत धावा करू शकता त्या संघासमोर? 30 पर्यंत बघू ट्राय. ठीक आहे, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघ हारलेले आहेत, कमबॅक करायचं आहे तुम्हाला. चला मृदुल सर, सामना चालू करूया. थँक्यू. 2 चेंडू 1 धाव धाफळकावर येत असताना प्रमोद सारखा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. एकीकडे राज आपला वैयक्तिक खातं खोळत असताना 2 चेंडू 1 धावेंवर पाहायला मिळतं. यावेळेला काय घडताय, चुकी घडली जाते. चुकीचं रूपांतर या ठिकाणी 4 धावेने धावसंख्येत भर पडत असताना पाहायला मिळतो. भावेश सारखा फलंदाज आपला वैयक्तिक खातं आणि यावेळेला नितांत गरज आहे संघाला. आपण पाहायला गेलं ना तर थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळतो. 5 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतो. भावेश सारखा फलंदाज राईट हँड बल्लेबाज यावेळेला 4 धावेने वैयक्तिक खातं खोळत असताना पाहायला मिळतोय. प्रमोद सारखा गोलंदाज एकीकडे वर विकेटचा मारा, आखोडे टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरं या ठिकाणी पंच गंभीर या दर्शवत असताना आमच्यापर्यंत नो चेंडू येतोय. 1+4 5 धावा धावसंख्येमध्ये ऍड होत असतात. येस, थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो. धावसंख्या धाफळकर आपण पाहायला गेल्यानंतर 10 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा म्हटलं जातं ना की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे हवे कधी बदलतील ना ह्याचा काही पत्ता लागत नाही. म्हणजे अगोदर आपण पाहायला गेल्यानंतर 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची पडला होता हा प्रमोद सारखा गोलंदाज. आणि त्यानंतर आपण पाहायला मिळतं सुपरित्या फलंदाजी करत असताना वैयक्तिक आतापर्यंत पूर्णपणे जिम्मेदारी सोपवलेली भावेश यांनी आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धाफळकावर 4 चेंडूंचा खेळ होतो. 11 धावा धाफळकर आतापर्यंत पाहायला मिळतात. एकीकडे राज सारखा फलंदाज संथ गतीने सुरुवात करत असताना 2 चेंडू 1 धावेंवर खेळतोय. तर दुसरीकडे धडडे रूप धारण केलेल्या यावेळेला डायरेक्ट हिट होतोय का, परंतु सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावसंख्येत 1 ने भर पडत असताना पाहायला मिळतं. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावसंख्या धाफळकर आपण पाहायला गेल्यानंतर 12 धावा 1-2 12 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. मॅच इक्वेशन आपण पाहायला गेलं ना, लक्ष आपण पाहायला गेला तर 24 चेंडू 35 धाव्यांचं भलं मोठं आव्हान धाफळकर पाहायला मिळतात. परंतु तशा प्रकारची सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा जसा येतोय तसा चेंडूला इंटू द कॅप दहाडण्याचा प्रयत्न. 4 धावेने धावसंख्या धाफळकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडूंचा खेळ होतोय. 16 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जशा प्रकारे लक्ष आहे तशा प्रकारची सुरुवात आता पाहायला मिळत आहे. 24 चेंडू 35 धाव्यांचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु 6 चेंडू 16 धावा आतापर्यंतच्या वैयक्तिक सर्वाधिक मोठा स्कोर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही सलामीर जोडीकडून. जिथे भावेश पवार वैयक्तिक आपल्याला पाहायला गेलं ना तर 13 धाव्यांवर खेळत असताना पाहायला मिळतो. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार. यस, थँक्यू. 18 चेंडू 19 धावा धाफळकर अजून देखील लगवायचे आहेत. 24 चेंडू 35 धाव्यांचं आव्हान सुपरित्या दोन्ही सलामीर फलंदाजांकडून सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये जर तरलात आहे ना थारा नसतं. म्हणजे कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले ना तरी तुमचा स्वाभाविक खेळ या ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागतं. आणि आतापर्यंत दोघांकडून आपल्याला पाहायला मिळतो स्वाभाविक खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ज्या प्रकारे जो स्वाभाविक खेळ भावेशांचा आपल्याला पाहायला मिळतो ना तर 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावांवर खेळतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो राज, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडू 2 धावांवर खेळत असताना 6 चेंडू 16 धावा धाफळकर येत असताना डिफेन्स मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धावा घेतली जाते. गोलंदाजी मार्कवर यावेळेला मकरंद सारखा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धावेने धावसंख्येत 1 ने भर पडत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं 1 चेंडूंचा खेळ होत असताना 17 धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळतात. सुपरित्या फलंदाजी करत असताना भावेश सारखा फलंदाज. परंतु यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॅक्ट. अरे दुश्मन असू दे गलीम असू दे किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे
गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार हे लागला पार लागला पार हे शिवरायांच्या येस थँक्यू डीजे प्रमोद काय गोलंदाजी हाताळतोय म्हणजे जो फलंदाज आतापर्यंत लहरामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता जो संकटमोचक संघासाठी आपल्याला पाहायला मिळाला होता तो भावेश यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये पाहायला मिळतोय तो यावेळेला तंबू मध्ये पाहायला मिळतोय नवीन फलंदाज यावेळेला येत असताना कार्तिक सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय डावकारू फलंदाज आहे यावेळेला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं 2 चेंडू आतापर्यंत चालतोय 1 धाव खर्ची पडत असताना मकरन सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या फलंदाजाची म्हणजे ज्या फलंदाजाची गरज होती जो गडी गमवायची गरज होती तो गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळतोय अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडत असताना पाहायला मिळतंय आउटसाइड द लेग स्टंपचा मारा धावसंख्येत अतिरिक्त भर पडला जात आहे 18 धाव दाफळकर डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातो कार्तिक यावेळेला वैयक्तिक खतं खोळत असताना सिंगल धावेने आपल्याला पाहायला मिळतं एका डावकारू फलंदाज ज्या खेळाडूची आपण पाहायला गेला ना तर एक क्वालिटी क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो कार्तिक सारखा फलंदाज हा यावेळेला सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय सिंगल धावा घेतली जात आहे सिंगल धावेने धावसंख्या 19 धावा दाफळकर आतापर्यंत पाहायला मिळत आहे 3 चेंडूंचा खेळ होतो 19 धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे पहिल्या 6 चेंडूमध्ये 16 धावा आणि त्यामध्ये वैयक्तिक भावेशांच्या आपण पाहायला गेला ना तर भावेशांच्या वैयक्तिक 13 धावा खेळ केली गेली होती हा भावेश यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतावतो पण तो दुसरीकडे काय घडतंय दुसरीकडे राज सारखा फलंदाज एक संथ गतीने सुरुवात करून देत असताना आतापर्यंत संघाला एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये घेऊन चालण्याचा प्रयत्न एकीकडे पाहायला मिळतो तर दुसरीकडे कार्तिक म्हणजे स्टारकास्टने भरलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय राजा आपल्याला पाहायला मिळतो भावेश सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो कार्तिक सारखा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय एक डावकारू ॲडव्हान्टेज या ठिकाणी आपल्याला कार्तिक सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत एक चांगली खेळी करतोय हा फलंदाज स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सिंगल धावर खेळत असताना पाहायला मिळतोय खोलवा टप्प्याचा चेंडू चेंडू यावेळेला उचाळी घेतो कॉम्बिनेशन फील्ड केलं जात आहे सिंगल धाव क्षेत्ररक्षणात तितकंच उत्कृष्टरित्या या ठिकाणी बॅकअप मिळतोय सिंगल धाव घेतली जाते सिंगल धावेने धावसंख्येत 1 ने भर पडत असताना 5 चेंडूंचा खेळ होतो 21 धावा 1 टू गोचा पंचांचा कॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो 21 धावा दाफळकर येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी राज सारखा फलंदाज आतापर्यंत हा सलामीवीर फलंदाज वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर 5 चेंडू 4 धाव्यांवर खेळत असताना संघाला आतापर्यंत सन्मानजनक परिस्थिती नेण्यामध्ये नेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय 2 षटकांचा खेळ होतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावत संख्या 22 धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा डीजे मॅन कडे एक ऐकूया सुमधुर संगीत Jazz in the mix. DJ Ash. यस थँक्यू डीजे चला वेळ दौडू नका विनंती असेल प्राणेश गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला राज सारखा फलंदाज दुसरीकडे कार्तिक सारखा फलंदाज वैयक्तिक एकीकडे आपण पाहायला गेल्यानंतर राज 5 धावांवर खेळतो दुसरीकडे कार्तिक 2 चेंडू 2 धावांवर आतापर्यंत खेळत असताना मॅचचं इक्वेशन काय रंगतंय यावेळेला मॅचचं इक्वेशन यावेळेला 12-13चं इक्वेशन येऊन थकतंय 12 चेंडू 13 धावांचं आव्हान दाफळकर येत असताना प्रज्ञेश सारखा गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्राणेश गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू या ठिकाणी आउटसाइड द लेग स्टंपचा मारा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळतोय 12 चेंडू 12 धाव्यांची गरज दाफळकर आपल्याला पाहायला मिळतं एक रंगलेला असा सामना रोमांच थरार पदाळाली ते संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध आनंदाच्या लाटा आणि पराभवाची ओटी घेणारा हा सामना या ठिकाणी दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो लोअर फुटाचा चेंडू चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न यावेळेला चुकी घडते कार्तिक सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना
येस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज हितेंद्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक एंडला, परंतु दुसरीकडे राजसारखा फलंदाज, म्हणजे ज्या प्रकारे भावेश ज्या वेळेला गडी बाद होतोय आणि त्यानंतर पूर्णपणे दबाव यावेळेला आपण पाहायला गेल्यानंतर फलंदाजाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी पाहायला मिळतो. अजून देखील सामना आपण पाहायला गेल्यानंतर 11 चेंडू 12 धावांचं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल धाव यावेळेला सिंगल धाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जो रनचूर है ना उसको रनचूरन कहते हैं और जो मंचूर आहे ना उसको मंचूरन कहते हैं. सिंगल धाव संख्येमध्ये 1 ने भर पडत असताना पाहायला मिळतो. 2 चेंडू आतापर्यंत हाताळत असताना 1 धाव खर्ची पडत असताना पाहायला मिळतो. 24 धाव दाफळकर येत असताना आतापर्यंत पाहायला मिळतात. प्राणेश सारखा गोलंदाज राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. राईट हँड बल्लेबाज नवीन फलंदाज यावेळेला स्ट्राईक हँडला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय का, जसा येतोय तसा यावेळेला गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडीले चालनी. हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडीले चालनी. नदी तडीले चालनी, हाय नदी तडीले चालनी. मन राग्यावा घ्यानी जोडी, पाणी देवाले तितडी चालनी. आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी. मला वाट येतो मन डावच, नजर न तो गावच. मला वाट येतो मन डावच. अशी डोकी डोकी करू नको घायल, थोडी नजर दे तुला प्यारनी. आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी. मला राग्या वग्यानी जोडी, पाणी देवाले तितडी चालनी. येस, नॉट आऊटचा इशारा येतोय. म्हणजे म्हटलं जातं ना की अति घाई कुठे कुठे संकटात नाही, याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. मॅचचं इक्वेशन काय येतं यावेळेला, 9 चेंडू 11 धावा. दाफळकर अजून देखील आपण पाहायला गेल्यानंतर 9 चेंडू 11 धावांचं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. हितेंद्र यांना यावेळेला एक सुवर्ण संधी मिळते. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला चुकी घडते ना त्या वेळेला दगडी चाळमधून आवाज येतोय की क्रिकेटला चुकीला माफी नाही. परंतु यावेळेला चुकीला माफी मिळाले, परंतु ह्या संधीचं सोनं करेल का यावेळेला हितेंद्र, ह्याच्यावर देखील लक्ष असेल. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावसंख्येत 1 ने भर पडला जातोय. मॅचचं इक्वेशन यावेळेला काय दर्शवत आहे, आमचे मॅन्युअल स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील दुसरीकडे टेक्निकल स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एकीकडे जतीन केणी तर दुसरीकडे कुणाल पागधरे देखील आम्हाला दर्शवतोय. 8 चेंडू आणि येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. दाफळकर यावेळेला झेल, सिंगल धावा घेतली जाते. सुपररित्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल धाव येत असताना पूर्णपणे स्वतःला झुकवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी. हे क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेला ना 7 मे 9 आम्हाला प्रेक्षक देखील जागृत करून देतात या ठिकाणी की 7 मे 9 चाहिए, अब वो कॉल दो पहिला. 7 चेंडू 9 धावांची गरज दाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण केलं जातं, कॉम्बिनेशन फील्ड केलं जातं. सिंगल धाव घेतली जाते. यावेळेला सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. येणारे 6 मध्ये 8चं इक्वेशन येऊन टाकतोय. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा डिजेमॅनकडे, तिथे ऐकूयात एक आपण सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा.
लाखात Yes, नंबर thank you. एकचा. येस थँक्यू. प्लीज त्या लाईटचे खांब आहेत, कुणीच हात लावू नका. चालू लाईट आहे तिकडे, प्लीज लाईटचे खांबला कुणीच हात लावू नका. तर कारगिलचीच तुम्ही माहित असेल तुम्हाला घटना, दुःखद घटना. वैभव आपण यायचंय 2 मिनिटं, विनंती असेल आयोजकांना, विनंती असेल. 6 चेंडू येणारे 6 मध्ये आपण पाहायला गेलं तर 8 धाव्यांचं इक्वेशन धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. चला घाई करायची आहे, मॅचला टायमर देखील आहे. याचं विनंती असेल फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला 15 मिनिटांचा अवधी असेल, नाही तर आपण पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो. बॅफूट लावून काढण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या साईने यावेळेला पुन्हा एकदा चुकी घडली जाते. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळतं. येणारे 4 मध्ये 7ची गरज असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काटी की टक्कर इस बार, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब इस बार बल्ले से देना पडेगा. 4 मध्ये 7चं इक्वेशन येऊन थकत आहे. सामोरा जातोय सलामीर फलंदाज, राज सारखा फलंदाज. 4-7 गोलंदाजी मार्कवर रोहन सारखा गोलंदाज, आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. म्हणजे यावेळेला काय घडेल, आता 3 मध्ये 2 चौकारांची गरज आहे. 3-7चं इक्वेशन येऊन थकतंय. 3 मध्ये 2 चौकारांची गरज, नाहीतर मग कुठेतरी अतिरिक्त धाव. चला प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडस बाजूला व्हायचंय. 3 मध्ये 7चं इक्वेशन येऊन यावेळेला थकताय. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, चेंडू जातो यावेळेला मर्यादित षटकाच्या बाहेर. 6 धावेमध्ये येत असतात. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला पाटलांचा बैलगाडा त्या घाटात गेला. हॅलो हॅलो. दोन तसंच एक मिनिट सर. तसंच वसविरारचा बुलंद आवाज भरत मोरे सर, त्यांचं आगमन झालंय, तर त्यांनी यायचं आहे. प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. भरत मोरे सर प्लीज यायचं आहे. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा Yes, thank डोंगर you. किती सुंदर. वसई तालुक्याचा, ज्याप्रमाणे म्हटलं सुयोग जाधव यांनी की वसई तालुक्याचा बुलंद आवाज आणि सर्वांना हवा हवा असा आवाज या ठिकाणी आदरणीय सन्माननीय आणि आमचे गुरुवर्णीय भरतदादा मोरे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असणाऱ्या एका चेंडूमध्ये 7 धावेची गरज, म्हणजे सामना आपण पाहायला गेल्यानंतर एकतर्फा असं जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. ज्या प्रकारे फलंदाजी केली होती, ज्या प्रकारे फलंदाजी भावेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन बाई या ठिकाणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संतनगर संघ कॉंग्रॅच्युलेशन बाय अँड हार्ड लक बाय VVSC. डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची मैनामी मुंबईची जायला. हॅलो हॅलो. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज. हॅलो हॅलो. आणि
हॅलो हॅलो आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच